सुदेश साळुंके आपण पाहतोय, स्ट्रायकर बॉलर वोडाफोन वहाळ संघाचा आणि स्वतः संघनायक स्वतः कॅप्टनची जबाबदारी पार पडतोय आणि त्याच्या समोर आव्हान असताना बीआरसीसी उसाटणे टीम कडनं एका बाजूला विनायक पाटील आणि त्याच्या समोर असेल तो समीर पाटील. समीर पाटील मात्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. चला दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. बक्षीस पात्र फेरीसाठी सुरू असलेली लढाई सुपर 6 साठी कोणता संघ होणार क्वालिफाय आजच्या दिवसातील पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले. फर्स्ट बॉल सुदेश साळुंके टू समीर. पहिलाच बॉल टॉपेज लागली आहे आणि पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप झाली. ग्लव्स घातलेत खरं तर विकेट किपरने, तरी देखील आपण पाहतोय की चेंडू हातामध्ये काही पकडता आला नाहीये. पहिल्याच बॉलवर जीवदान मिळालं ते म्हणजे समीर पाटीलला. सिंगलने सुरुवात, खातं उघडलं गेलं बीआरसीसी उसाटणे टीमचं. भरपूर त्यांनी आराम केलाय, चांगला रेस त्यांना मिळालाय. वहाळ संघ सलग हा दुसरा सामना खेळतोय. यावेळेस बघा भन्नाट वेग, थोडा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. ऍक्शन रिप्ले सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून बघा. बागचा पायावर भरपूर जोर दिला होता, अगदी बेंड केला होता तो पाय आणि संपर्क झाला नाही. सर विकेट किपरचा वेध घेतला. यावेळेस बघा इनसाइड आउट फटका, बॉल पाठवलाय तर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सीमा पार आणि या सामन्यात तिला पहिला चौकार आलाय तो म्हणजे विनायक पाटील. पहिला बॉल डॉट खेळला, तदनंतर मात्र इनसाइड आउट. अतिशय उत्तमरित्या हे उत्तम टेलिकास्ट तुम्ही पाहता. 4 कॅमेऱ्यानी ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करते सायप्रीत लाईव्ह. आमचे वाघमारे बंधू त्यांची युट्यूब वाहिनी, कमालीचं वर्क. यावेळेस क्लीन बोल्ड, दांडेगुल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि विनायक पाटीलला मात्र सोडावं लागेल ते मैदान. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय बीआरसीसी उसाटणे टीमला लागलेला मोठा धक्का. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. आतमध्ये वळवलं बॉलला बघा. शेवटच्या मुवमेंटला ज्या हाताच्या मनगटाला जो झटका दिला जातो ना, आपण पाहतोय ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करत असताना ते इथे पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये घुसला बॉल आणि सरळ मधल्या यष्टीवर जाऊन आदळला. आणि सुदेश साळुंके आपण पाहतोय, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. विनायक पाटीलची खेळी समाप्त. तर आज उसाटणा नाईट आहे आणि तिथे जिवा 11 गावदेवी पेंदर हा संघ देखील खेळणार आहे. 4था राऊंड आहे. 10:30 ते 11च्या दरम्यान सामना लागू शकतो, परंतु जिंकले तर अजून त्यांचा तो सफर वाढेल. जिंकून या पुढे. उद्याची चिंता करू नका, कारण आम्ही आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. अध्यक्ष साहेब आहेत तर मग काही तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही, मात्र जिंकून या हे त्यांनी आवर्जून सांगितलंय. कारण उद्या त्यांचा इथेही सामना आहे का डे मध्ये? नक्कीच डे मध्ये उद्या त्यांचा 3रा सामना देखील आहे. 4 धावा आल्यात, त्याच दरम्यान धावसंख्या पुढे सरकली. 9च्या घरामध्ये क्षेत्ररक्षकाला बीट केलं. चांगला फटका आपण पाहतोय. अंश पाटील नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर. विकेट मिळाली विनायक पाटीलची, ती सुदेशला. आणि तदनंतर मात्र तो आलेला त्याने चौकार खेचला. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील बघा. बॉल सरळ सोडून दिलाय. खराब लाईन सुदेशकडनं, अशा गोष्टी कधी पाहायला मिळत नाही शक्यतो. मात्र इथे ऑफस्टीम पासून भरपूर दूर जाणारा बॉल होता आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात सिंगल मिळते. धावसंख्या 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. बीआरसीसी उसाटणे वोडाफोन वहाळ संघ भरपूर क्रिकेट खेळतात हे संघ. सातत्याने पुढे सरसावले, पंच केलंय आणि बॉलच्या खाली लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आकाश घरत आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती चुकी करत नाहीये. एकाच ओव्हरमध्ये 2 हादरे देतोय सुदेश. तो बीआरसीसी उसाटणे टीमला बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुढे आले, स्टेप आउट झाले, मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्ट नाही करता आला. आणि तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल विसावलाय. वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या अगदी पुढे. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बीआरसीसी उसाटणे 2 गडी बाद 10 धावा धाव फलकावर आहे. समीर पाटील आपण पाहतोय सध्या आहे मैदानाच्या आत. 1 बॉल 1 वर तो खेळतोय. आणि रोशन हजारी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. रोशन दाखल होतोय. आणि वोडाफोन वहाळ टीमकडनं नक्कीच त्यांचा अजून एक स्ट्रायकर बॉलर प्रवीण मुंबईकर तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत, त्यामुळे 1च षटकांचा मॅन्डरी पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांची सहमती आपण या फॉर्मॅटसाठी या ठिकाणी नक्कीच घेतलेली आहे. अन्यथा सर्वच सामने हे 6 अन्यथा 5 अशा षटकांचे आपल्याला पाहायला मिळालेत.
गेल्या 4 दिवसांचा आपण विचार केला तर. प्रवीण मुंबईकर सेकंड ओव्हरमध्ये फील्ड खुली झाल्यानंतर आपण पाहतोय डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक वाडेश लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मध्ये अगदी मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक अगदी शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक तैनात, एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस बघा लॅब शॉट खेळायचा होता किंवा स्लॉक करायचं होतं या बॉलला, फिंगर्स रोल केले शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय प्रदीपने. आणि प्रदीप हा कसलेला गोलंदाज आहे, मुरलेला गोलंदाज आहे, प्रचंड दांडगा अनुभव आहे आणि कोणत्या सिच्युएशनला कशी गोलंदाजी अपेक्षित आहे तशी गोलंदाजी तो करतोय. लेगबायचा इशारा पंचांनी कळवलाय, एक धाव मिळते, धावसंख्या 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 4 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारण्याचं मानस असेल तो VRCC ओसाटणे टीमचा, जेणेकरून इथे विजय प्रस्थापित केला जाईल. आता दुसऱ्या बाजूला आव्हान प्रदीप मुंबईकर पेश करतोय. ब्लॉक कॉलचा बॉल, परफेक्ट यॉर्कर लाईन, टस्क मस्त होऊ दिला नाहीये ते फलंदाजाला आणि अगदी कमी गतीने हाताळला. म्हणजे या लेंथवर चेंडू कदाचित एक्सपेक्ट केला नसेल तो फलंदाज रोशनने, आला तो डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत प्रदीपने, 1च धाव, ती पण लेगबायची त्याने खर्च केली. यावेळेस बघा समोर फटका खेचलाय, लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळणार, चांगला थ्रो, ओव्हर थ्रो झाला मात्र बॅकअपसाठी खेळाडू तैनात. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा 7 दिवस आपण अनुभवणार आहोत. आज 5वा दिवस आहे आणि सर्वच आमचे समाधानजी भोईर आणि त्यांचे संपूर्ण करत मित्र परिवार, जीवा 11 पेंधर, भरपूर प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी केली आहे. यावेळेस बघा स्टँड अँड डिलिव्हर, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय बॉलला, चांगलं जजमेंट सुदेशच्या माध्यमातून, चांगली हाईट आहे आणि इथे मात्र हा झेल त्याने सोपा केलाय आणि उसाटणे टीमला लागलेला हा तिसरा मात्र मोठा धक्का. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा झेल टिपला गेलाय. खरं तर वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध दिशेला असं वाटलं प्रथम दर्शनी की हा बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर, इतकी ताकद झोकून दिली होती ते फलंदाजाने, मात्र सरते शेवटी सुदेश मात्र या झेल खाली आलाय. चला फलंदाज पंच आपल्याला सूचित करतायत, आपल्याला रेडी राहायचंय, लगेच मैदानामध्ये उतरायचंय. 12 या धावसंख्येवर तिसरा धक्का लागला VRCC उसाटणे टीमला. चांगला खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण अनुभवला. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून रजनी क्रिकेट स्पर्धा नक्कीच तुम्हाला 2 ते 8 जानेवारी पाहायला मिळेल. दमदार आयोजन नियोजन याही वर्षी जसं गत वर्षी होतं त्याही जास्त मोठ्या पद्धतीने आणि भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळेल. मॅचकडे आपण जातो. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर प्रेम पाटील. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर एकंदरीत 10 चेंडूंचा खेळ झालाय आणि 10 चेंडूंमध्ये 12 धावा आणि 3 विकेट आतापर्यंत या इनिंगचा प्रवास राहिलाय. प्रेम आपण पाहतोय, प्रेम पाटील 1294 जर्सी क्रमांक आणि तो सध्या स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळेल, स्ट्राईकवर असेल. टॉस जिंकून वोडाफोड वाहन संघाने करताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णयाला साजेसा खेळ झालाय गोलंदाजांकडून आणि क्षेत्ररक्षणाची खूप चांगली साथ. यावेळेस बघा फुल टॉस टाकला होता, फ्लाईट दिली होती, एज लागली, बॉल चाललाय तो अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, अलॉंग द कार्पेट आला तो चौकार. हॅलो, पुढचा बॉल, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल, सीमा पार एका टप्प्याने फरार होत असताना इथे आला तो शेवटच्या बॉलवर चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि VRCC उसाटणे 3 गडी बाद 20 धावा. हॅलो, बाबू, छोटा ज्युनियर प्रदीप, तू इकडे खरं तू पूर्ण ड्रेस मध्ये आहे, ते कन्फ्युजन मध्ये येतील. इकडे बाउंड्रीवर तू खेळू नको, खरं आतमध्ये नको जाऊ तू. खरं प्लेयर तिकडे बॅट्समॅनला वाटेल की तू फिल्डर आहे. इकडे हा ड्रेस नसता तर ठीक आहे. खरं अंपायर पण तिकडे आहे ना, अंपायर कन्फ्युजन मध्ये येईल. दोन षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर, 3 विकेट्स इथे मात्र प्राप्त केल्यात त्या वोडाफोड वहाळ संघाने.
बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशी लढत आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे. जबरदस्त हा महामुकाबला, बक्षीस पात्र फेरी, त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा होणार आहे. झुंज दिली जाणार आहे, कडवी झुंज दिली जाणार आहे उसाटणे आणि वहाळच्या माध्यमातून. दोन्ही संघांचे भरपूर प्रेक्षक, भरपूर पाठीराखे, भरपूर ग्रामस्थ सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झाले. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. यावेळेस बघा बॅकफुटवरनं बॉलला उडवलंय, बिपिन बॉलच्या खाली लॉंग ऑफला, कोणतीच चुकी करणार नाहीये. आणि बीआरसीसी उसाटणे टीमच्या अडचणी इथे वाढत चालल्यात. आमचे बबन शेठ पाटील साहेब देखील या स्पर्धेचा खरं तर आनंद घेतात, या मॅचचा खास करून आनंद घेत आहेत. आमच्या खरं तर व्यासपीठाच्या अगदी समोर स्थानापन्न होऊन क्रिकेटचे खरं तर दर्दी प्रेक्षक आहेत, दर्दी रसिक आहेत आणि या क्रिकेटचा ते आनंद घेत असताना चला फलंदाज आपल्याला रेडी राहायचं. आम्ही वारंवार सूचना करतोय, कृपया आपण थोडं आम्हाला कॉपरेट करा. व चौथा गडी करत झालाय 20 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर आकाश घरतला मिळाली ती विकेट आणि रोशन झाला तो बाद. नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पार्टनरशिपची गरज आहे, मात्र बहाळ संघाची गोलंदाजी आतापर्यंत कमालीची आपल्याला पाहायला मिळाली, अगदी उच्च दर्जाची ही गोलंदाजी. या संपूर्ण आपण इनिंगचा विचार केला तर 4 चौकार लगावले गेलेत आणि 4 चौकार लगावून देखील धावसंख्या 20च आहे. म्हणजे फक्त सिंगल आपण पाहिल्या, इतर तर 3 सिंगल आणि 1 वाईड बॉल, अशा 4 धावा आणि 4 चौकार. तर वहालचे काही मान्यवर इथे आहेत, तर यावं आपण व्यासपीठावरती. दादा या इकडे स्टेजवरती या. तर सर सागर शेठ गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अच्छा, सागर शेठ या. इस गोलंदाजच्या शैलीसाठी तिसऱ्या पंचांना विनंती, आपण नक्कीच लक्ष द्यावं. सागर शेठ या, आपलं सहर्ष स्वागत आहे जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. यावेळेस बघा चांगला चेंडू होता, यॉर्कर लाईनचा बॉल, खरं तर फसवलं पूर्णपणे फलंदाजाला. ओढाफळ वहाळत या गोलंदाजाने आकाश घरत आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. यस, वाईड बॉल साठी बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस, पंचांनी फेअर सांगितलंय, त्याला चॅलेंज केलंय ते बीआरसीसी उसाटणे टीमने. आमचे तिसरे पंच सर या, सुनील पाटील सर. अंपायर डिसिजन की फेअर डिलिव्हरी, आणि उसाटणे टीमने त्याला चॅलेंज केलंय. तर इथून मात्र नक्कीच आपले सन्माननीय बबनदादा पाटील साहेब प्रस्थान करतात. वेळात वेळ काढून ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा जिवा 11 गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. फायनलच्या दिवशी नक्कीच दादा उपस्थित राहणार आहेत, तर त्यांचं देखील स्वागत आहे. वहालचे काही मान्यवर, त्यांचं देखील स्वागत आहे. यस, ऑन द लाईन अँड लाईन बिलॉंग्स टू अंपायर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे उसाटणे संघ आपण रिव्ह्यू गमावलाय, याकडे आपण लक्ष केंद्रित करावं. यावेळेस बघा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. आकाश घरत आपण पाहतोय अगदी राऊंड द विकेट मारा करत असताना, आणि टप्पा पडल्यानंतर मात्र बॉलला अगदी वळवतोय तो पूर्णपणे. माफ करा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तो मारा करतोय. आम्ही दुरुस्ती करतोय आणि डाऊन द ग्राउंड फटका आपण पाहतो. एका टप्प्याने बॉल फरार होत असताना स्ट्रेट अगदी साईड स्क्रीनच्या डोक्यावरनं आणि चौकार येतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये इथे शफल झाला, भरपूर अक्रॉस द लाईन आली आणि तो मात्र चेंडू खरं तर रडार मध्ये घेतलाय तो अर्थातच फलंदाज प्रेम पाटीलने. धावसंख्या आपण अपडेट करूया, 25 धावा. यशने हा चौकार खेचलाय. येस, गोलंदाजाच्या शैलीबद्दल आक्षेप नक्कीच आहे, त्यामुळे कमिटी लक्ष ठेवून आहे. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा. नक्कीच ऑब्जेक्शन घेतलं त्याचं कमिटी नक्कीच या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. त्यांना काही आढळलं तर नक्कीच आपल्यापर्यंत आम्ही त्या मायक्रोफोनच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर सध्या लक्ष आहे. यावेळेस पुन्हा एकदा दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. आकाश गरज 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर आपण पाहतो या ओव्हरचा विचार केला तर एकंदरीत 4 चेंडू निर्धाव टाकलेत त्याने आणि धावा खर्च केल्या तर 5 धावसंख्या आहे ती 25. 4 विकेट गमावत 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
नक्कीच गेल्या मॅचला याच गोलंदाजाने आकाशने जवळजवळ 19 धावा त्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या आणि कुठेतरी अडचणी वाढल्या होत्या त्यांच्या संघाचा, मात्र विजय मिळाला. मात्र तोही आपण पाहिला की कसा ते 2 धावांच्या पेनल्टी जी की वल्लभ संघाला थोडी महागात पडली शेवटच्या मोमेंटला, कारण शेवटच्या बॉलवर 7 धावा असताना त्यांनी षटकार मारला आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे जर 2 धावा नसत्या तर मात्र सामना सहज वडापोळ संघाने वहाळ संघाने गमावला असता. चला शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. रोहित चिर्लेकर स्ट्रायकर बॉलर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना फिक्सच असतात. पॉवर प्ले स्पेशालिस्ट, एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. मग 4 असतील तर मग 4 गुण, 5 असतील तर 5वा गुण आणि 6 वापरायला लागले तर मग 6वा गुण. हे ऑप्शन आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाकडे असतात. रोहित चिर्लेकर लोअर फुल टॉस, एज लागली, बॉल चालला तो शॉट थर्ड मॅनला सिंगल मिळते. मॅचची आउटर एज घेतली, धावसंख्या पुढे सरकली, 26 धावा धावफलकावर होतात. यश आता स्ट्राईकवर आलाय. यश पाटील 4 वर तो खेळतोय, त्याच्या समवेत प्रेम आहे, तो 9 धावांचं योगदान देऊन खेळतोय. प्रोजेक्टेड स्कोर इथून 32 पाहायला मिळतोय. मात्र 5 चेंडू आहेत, 5 चेंडूमध्ये 8 ते 10 धावा येऊ शकतात. मात्र रोहित आहे, परफेक्ट ब्लॉक बॉल, जागेवरनं फक्त मात्र खोदून काढले बॉलला. स्ट्रेट मध्ये दुसरीचा प्रयत्न, प्रचंड वेग आणि थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. डायरेक्ट थ्रो होणं अपेक्षित होतं किंवा यस्टनवर थ्रो होणं अपेक्षित होतं. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अगदी आपल्याला उत्तम पाहायला मिळाली. चांगलं कम्युनिकेशन दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. 2 धावा मिळतात, धावसंख्या अपडेट होते 28 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. किमान एका बक्षिसाचा हकदार होणार आहे. फुल टॉस बॉल यावेळेस ऑफ साईडला, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ पूर्ण खेळाडू पुढे सरसवतोय, तोपर्यंत रन मिळते एकच. रोहित चिर्लेकर आपण पाहतोय डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. वडापण बाळ संघासाठी अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत असतो. आतापर्यंत स्लॉकच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 4च धावा त्याने खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल म्हणू शकतो आपण, कारण शेवटच्या षटकामध्ये बऱ्याच वेळेला चौकार षटकार मारण्यासाठी फलंदाज उत्सुक असतो. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर अंकुश ठेवणं ही मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी लिहिल्या पेल्ले रोहित चिर्लेकरने. यामध्ये तिळमात्र शंका नाही, इथे बीट केलं, स्लोअर वनचा वापर केला आणि पूर्णपणे फसवलं फलंदाजाला. बॉल सरळ गेला विकेट किपरकडे. अगदी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेली आणि खासियत आहे आमच्या समवेत त्याच टीम मधील खेळाडू या ठिकाणी उपस्थित, ते आम्हाला तेच सांगतायत की ही खासियत आहे रोहितची. यावेळेस पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा ब्लॉक होलचा बॉल, चांगली फिल्डिंग, मिडॉनला रन मिळणार ती एकच. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल राहिला आतापर्यंत रोहित चिर्लेकरचा. 5 चेंडू आणि 5च धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे, 30 धावा धावफलकावर आहेत. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. किती टार्गेट मिळणार वोडाफोन वहा टीमला बीआरसीसी उसाटण्याच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू, लोअर फुल टॉस बॉल, ऑन साइडला चांगली फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न, बॉलिंग एंडला थ्रो झालाय, थोडासा उशीर होतोय. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. शेवटच्या बॉलवर 2 आल्यात, 32 धावा उभारल्या गेल्यात आणि 33 धावांचं आव्हान असणार आहे 24 बॉलमध्ये ते वोडाफोन वहा टीम समोर. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दमदार आयोजन आणि या स्पर्धेचा करताना आम्हाला घटक होण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही सर्व आयोजन कमिटी आणि विशेष आभार आमचे मार्गदर्शक आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आम्ही या ठिकाणी थांबतो आणि मात्र उत्तरार्धामध्ये या सामन्याला रंगत भरण्यासाठी आपल्याला वलभ गावचे सुपुत्र आणि एक मराठी आणि हिंदीचा भारदस्त जबरदस्त आवाज प्रवीण टेंबे सर हे ऐकायला मिळतील. धन्यवाद. हॅलो. तर आपण इथे सन्मान घेतोय या व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने आज ज्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, सुंदर समालोचन ज्यांच्या मुखातून आपण ऐकलं, एक उत्कृष्ट नवी मुंबईचे दमदार समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते युवराज माली यांचा आपण इथे सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पेलात वेल काढून ते आलेत. शुभ सन्मान युवराज, धन्यवाद. याचबरोबर आमचे कुलदीप भंडारी यांचा आपण इथे सन्मान घेतोय.
तर आमचे कुलदीप भंडारी पेंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व यांचा सन्मान इथे केला जातोय. याचबरोबर प्रवीण टेंबे यांचा आपण सन्मान करतोय. आजच्या दिवसामध्ये सुंदर समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे. पेंदरची स्पर्धा असल्यानंतर नक्कीच एक आवडीने त्यांचं समालोचन असतं. तर नक्कीच या जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांनी आपला आवाज या स्पर्धेमध्ये पोहोचवला, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. याचबरोबर वहाल गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय सागर शेठ घरत यांना विनंती करेन की आपण यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण इथे करायचा आहे. वहाल संघाला चेअरअप करण्यासाठी आणि नेहमीच वहाल संघासोबत ते असतात, तर त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. सागर शेठ घरत यांचं समाधान भोईर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांच्या शुभ हस्ते सागर शेठ घरत यांचा सन्मान. धन्यवाद. चला सामना सुरू करूया. ऐकूया आवाज. प्रवीण थोडासा स्पीडअप करा, कारण जास्त वेळ घेऊ नका. 5:38 जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. आइए आखिरी मुकाबले की तरफ हम चलते हैं, जहाँ पे जीतने वाली टीम जाएगी सुपर सिक्स में. सुपर 12 का ये मुकाबला है संदीप सर. एक ट्रॉफी जीतने का मौका. सुपर 12 जीतने के लिए चाहिए 33-24 गेंदों में. जीतने वाली टीम सुपर 6 में फाइनल के दिन आखिरी मुकाबले में यहाँ पर ट्रॉफी लेने के लिए आ सकती है. शुभकामनाएं दोनों टीम, वोडाफोन वहाल आपको भी और विक्टर रकमाई क्रिकेट टीम उसाटने आपको. मैच ऑन. सागर जी घरत वोडाफोन वहाल के पैकर है, उनकी ओर से शुभकामनाएं आती हुई. और सामने है विक्टर रकमाई क्रिकेट टीम उसाटने. मैच ऑन. पावर प्ले. पहली बॉल. ओ पहली गेंद शरीर पे लगी, फिर स्टंप पर. पहली गेंद पे विकेट मिलता हुआ गेंदबाज को. कमाल की गेंदबाजी यहाँ पर रोशन के द्वारा. आइए वापस उसे एक्शन रिप्ले पर देखते हैं. बहुत तेज गेंदबाजी करते हैं रोशन. पहली गेंद पे साफ इरादे तौर है कि ये मुकाबला हम जेब में डालेंगे. देखिए शरीर पे लगी कॉटन बोल्ट और लेग स्टंप पर. बेल्स डाउन हो चुकी है. पहले विकेट का पतन. प्रदीप मुंबईकर 0 पर आउट. नॉन स्ट्राइक गेंद पर है सुदेश सालुंके. प्रदीप मुंबईकर बहुत ही निराश है. पहले मैच के हीरो थे और अपेक्षा थी कि वो वापिस बढ़िया जीत वाला खेल करे. प्रदीप निराश होकर ये मैदान से बाहर. कंपल्सरी चेसिंग का रूल्स है. मुझे अभी भी याद है 2013 में पेंदर टूर्नामेंट्स ने ये नियम निकाले थे. तो अभी तक वो कई टूर्नामेंट में इस्तेमाल किए जाते हैं. पेंदर से कई नियम बनते हैं टेनिस बॉल क्रिकेट में. ये बड़ी टूर्नामेंट है और समा भोईर जब भी हर किसी मैदान पे ये टीम खेलने जाती है तो वहाँ पर भी रूल्स रेगुलेशन फॉलो करती है. जैसे पिछले मुकाबले में आपने देखा कि वल्लभ टीम देरी से आई, 2 रनों की पेनल्टी मिली और क्या मंजर था. वो छक्का लगा, उसके बावजूद 1 रन से आ रही. और पेनल्टी नहीं होती तो शायद अब वल्लभ होती वहाल की जगह पे. किस्मत भी कभी कभी चाहिए आपके. 0 पे 1. बिपिन पाउशे को भी बीट किया है. कमाल की गेंदबाजी रोशन इस बार. और मैंने कहा जो उसाट ने जिस रिदम में ये साल खेल रही है, जो उन्होंने वाकलैंड ट्रॉफी में तहलका मचाया, रिडगर में अच्छा खेली और खुद के घरेलू मैदान पे नाइट मैच में टॉप 5 आज ये टीम ट्रॉफी उठाएगी. तो आज उनका परफॉर्मेंस काफ़ी अच्छा है. सरपंच शिवाजी पाटिल साहब काफ़ी खुश होंगे. इस टीम के आधार स्तंभ है एवन जोड़ी. उनके साथ हेमंत दादा मडवी भी हमारे साथ आज जुड़ेंगे. सचिन दादा अलंकार होंगे. देखिए टीम के सपोर्टर है और उनको हमेशा सपोर्ट करते. टीम का खाता खुल चुका है. स्कोरबोर्ड पे मात्र 1 रन 3 गेंदों पर 33 का लक्ष्य है. थोड़ा आसान है 24 गेंदों में बनाना, लेकिन जो रोशन की गेंदबाजी है, ताकतवर डॉट गेंदे, विकेट टेकर गेंदबाज बन रहे, थोड़ा मुश्किल बना सकते हैं आगे चल के. क्योंकि पावर प्ले में अगर रन नहीं बनते तो आने वाली जो 18 गेंदे वो प्रेशराइज होंगे आपके ऊपर. बिपिन पाउशे के साथ सुदेश सालुंके. और गैप में खेलने की कोशिश. मिड ऑफ बहुत मजबूत है फील्डिंग पोजीशन में. फील्डिंग डिपार्टमेंट थोड़ा अच्छा लगा इस बार. मात्र सिंगल मिला है.
एक के साथ टोटल बनता हुआ 2 रन। आप देख रहे हैं सुपर 12 का मुकाबला, क्योंकि 3 रन 2 रन यहाँ पर सुपर 12 का मुकाबला है। जो टीम जीतेगी सुपर 6 में, पहला क्रमांक है 1,22,222, दूसरा 66,000 33,000 22,000 22,000 6 इनाम है यहाँ पर। डायरेक्ट हिट करने की कोशिश, मात्र सिंगल मिलेगा। सिंगल के साथ यहाँ पर टीम का टोटल बनता हुआ 3 रन। 5 गेंदों पे 3 रन, अच्छी गेंदबाजी रोशन के द्वारा। कोई बड़ा स्ट्रोक नहीं मार पाए अभी तक बल्लेबाज, रोक के रखा है। 19 गेंदों पे 30 की आवश्यकता। कहते पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के बड़े इम्तिहान बाकी है। अभी तो नापिए मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है। फुल टॉस है, गैप में गली पॉइंट पे अच्छी फील्डिंग। फील्डिंग डिपार्टमेंट स्ट्रांग है, जैसे चीन की दीवार वैसी फील्डिंग है। वो साटने की ज्यादा एक्स्ट्रा रन नहीं दे पा रही है। ओवर की समाप्ति हुई 1 और टीम का टोटल बनता हुआ मात्र 4। जीत के लिए चाहिए 29 आने वाली 3 ओवर में। क्या कमाल की गेंदबाजी है, लाजवाब जबरदस्त गेंदबाजी, तारीफ लायक गेंदबाजी की है। रोशन ने दिल जीत लिया पावर प्ले में। वड़पड़ बहाल इस टीम ने तहलका मचाया पिछले 2 मुकाबले में, लेकिन उनको रोक के रखा मात्र 4 रनों पर। वीआईपी डाइज आप देख सकते हैं, सागर गरत इस टीम के पैकर, उनके साथ हमारे छोटे एक टैलेंटेड बल्लेबाज भी वहाँ पर है, समर मुंबईकर। उसके बाद ये टीम कमेटी जिन्होंने चिवा बोई ट्रॉफी, गाउदी चैंपियन ट्रॉफी रखी यहाँ पे। ये सुंदर आयोजन पूरी कमेटी की मेहनत है। चिवा बोयर 11 टीम, कुलदीप को आप यहाँ पर देख सकते हैं टीवी स्क्रीन पर। प्रोफेशनल आयोजन के साथ यहाँ पर जुड़ी है। आर्यन जो हमारे साथ स्कोरिंग में जुड़े थे। संदीप पाटिल सर अध्यक्ष ने पूरा कहा है कि पेंदर टीम बिंदास, कल आज रात को आप खेलिए, सुबह हम सबसे जल्दी आकर मोर्चा संभालेंगे। हर दिन संदीप पाटिल सर मोर्चा संभालते हैं और बहुत बिजी शेड्यूल है, क्योंकि केपीसी इनामपुरी ट्रॉफी, किरौली नाइट, उसके बाद बड़ी बड़ी टूर्नामेंट में वो महागुरु की भूमिका निभाते हैं मेहमान नवाजी में। उनका शेड्यूल अगर आप देखिए कैलेंडर, तो मुझे लगता नहीं कि डेट उनके पास कोई खाली बची होगी। 3 ओवर में 29। अच्छा शॉट है, चाबुक है, पीछे फील्डर है, करीबी मामला, फील्डिंग दमदार। मैंने अभी कहा कि सनी थे वहां पे, चीन की दीवार, ये फील्डिंग मुझे नजर आ रही है मजबूत। द वॉल ऑफ चाइना, युवराज वॉल ऑफ चाइना का मैंने वो जिक्र किया था, उसको सूट कर रहे वो। स्ट्रॉन्ग फील्डिंग डिपार्टमेंट। 5 रन बचाए इन्होंने, 4 बचाए, 2 के साथ टोटल है 6। 17 गेंदों पर 27 की आवश्यकता। सुदेश सालुंके कैप्टन। इस बार मिस टाइमिंग, विकेट कीपर, ओ कैच ड्रॉप, डायरेक्ट हिट, मिल गई विकेट। शायद बिपिन पाउशा को दौड़ना नहीं था जब कैच छूटी थी, लेकिन सुदेश ने कहा कि बिपिन दौड़े तो मैं शायद नहीं लगेगी स्टंप पे, और ये देखिए रन आउट। और ये रन आउट मेरे ख्याल से किया है विकेट कीपर गेंदबाज समीर। क्या जबरदस्त विकेट कीपिंग, और उसके बाद समीर ने रन आउट किया। डायरेक्ट हिट मिडल स्टंप पर, सुदेश सालुंके का ये खेल तमाम। सुदेश सालुंके भी जानते हैं कि बिपिन दौड़े थे तो शायद उनको दौड़ना वहां पर पड़ा, मजबूरी थी उनकी, और उसी मजबूरी में सुदेश सालुंके आउट हुए। अब वोडाफोन वहां पे प्रेशर नजर आ रहा है पूरा, क्योंकि ये आखिरी मैच है संदीप सर। पिछला मुकाबला किस्मत के सहारे जीते, जो पेनल्टी ऑपोजिशन को मिली, लेकिन अब उनको ताकत लगानी होगी। 6 पे 2, जीत के लिए चाहिए 27। गेंदे बची है मात्र 16। बिपिन पाउशा को अब अकेला लड़ना पड़ेगा, क्योंकि अभी उन पे आरोप लगा है कि आप भागे इसलिए सुदेश आउट हुए, और साथ देंगे आकाश गरत। कहानी में ट्विस्ट आता हुआ सबीर को विकेट मिला है। आखिरी मुकाबला है फिलहाल सनसेट, शाम का वक्त है। सुपर 12 का मैच, कौन जीतेगा सुपर 6 में। अच्छा शॉट है, लेकिन ये अंदर या बाहर, अंदर है भाई, मिल गई कैच, और ये विकेट आया है 3रा। बिपिन पाउशा आउट हुए, जो मैंने अभी जिक्र किया था कि उन पे थोड़े से आरोप लगे कि उन्हें दौड़ना नहीं था। सुदेश का विकेट मजबूरी में गया, लेकिन वो भी लौटे, तू चल में आया। ये परिस्थिति अब निर्माण हुई है वोडाफोन वाहल की। 6 पे 3 विकेट गए, अब इन्हें 27 चेस करने, मात्र 15 गेंदों पे। कितनी मेहनत करते खिलाड़ी 2 मैच जीतने के लिए संदीप सर, और ऐसे में 3रा मैच उनके लिए सबसे महत्वपूर्ण होता है, क्योंकि ये मैच है ट्रॉफी का। एक जीतो ट्रॉफी मिलेगी, सुपर 6 में जाने का मौका। और हमेशा ये टीमें जब ग्रामीण की जीतती है तो हर गांव में मंदिर होता है, सबसे पहले मंदिर में ट्रॉफी जाते हैं। संदीप सर, ये नॉन व्यावसायिक क्रिकेटर है, नॉन बिजनेस, मतलब अव्यवसायिक बल्लेबाज खिलाड़ी है।
ये पैसे के लिए नहीं खेलते। आपने कभी देखा है इनको पैसे मांगते हुए स्पॉन्सर से कि मैं कप्तान हूँ, सागर गरत मुझे 10,000 दो? नहीं, पैसे नहीं मांगते, ये ट्रॉफी के लिए खेलते हैं, क्योंकि ये व्यवसायिक क्रिकेटर नहीं है, नॉन बिजनेस वाले, और इनके लिए मैच इंपॉर्टेंट होता है। जब भी मंदिर में ट्रॉफी जाते हैं ट्रॉम्पेट के साथ, वो जल्लोश अलग ही होता है, बहुत खर्चा करते हैं और ट्रॉफी के लिए गांव की इज्जत होती है इसके पीछे। 6 पे 3, 15 पे चाहिए 27। क्या मुकाबला बना है। विक्टर रकमाई टीम फॉर्म में, नहीं थी जरूरत इस अंदाज में खेलने की, ऑफ साइड पे गेंद थी और बैटर पहले से गेंदबाज को दिखा रहे कि हम बाहर से फाइल लेग पे खेलेंगे। वापस एक बार इसे देखते हैं, 45 नंबर की जर्सी पहले बाहर निकले थे। जब गेंदबाज को पता चलता है आप किस दिशा में खेलोगे तो उन्हें बेनिफिट मिलता है। डॉट बॉल, 14 गेंदों पे चाहिए 27। फुल टॉस, ये छक्का चाहिए था वोडाफोन, लेकिन इस बार भी निराशा हाथों में रही है। मात्र सिंगल मिला, आगे चल के दबाव थोड़ा सा बढ़ेगा, प्रेशर। गेंदे बची है मात्र 13 और रन चाहिए 26। 7 पे 3, लास्ट बॉल। अच्छी गेंदबाजी की समीर पाटिल ने 5 गेंदों पे मात्र दिए 3 रन, 2 विकेट। स्ट्राइक इन पर अब आकाश गहरत है। ओ अच्छी गेंद है, कटर बॉल से बेट किया है, मात्र 3 रन 2 विकेट। कमाल की गेंदबाजी रही समीर रोशन ने, चमत्कार किया। 2 ओवर में आए मात्र 7, जीत के लिए चाहिए 26। 12 गेंदों पर आप देख रहे हैं सुपर 12 का सुपर मुकाबला। डीजे डीजे करेंगे आराम, लेकिन अब नॉन स्टॉप करेंगे हम कॉमेंट्री। 12 पे चाहिए 26। जीवा भोईर 11 आयोजित गावदेवी चैंपियन ट्रॉफी 2025 की सबसे बड़ी टूर्नामेंट, और मैंने जिक्र किया था शुरुआती दौर में कि ये ट्रॉफी दर्शाती है एक पिता का अपने बेटी के प्रति प्यार, जो बहुत ही मशहूर बनते जा रही है। कम समय जीवा भोईर ने किया, लेकिन जो दुनिया में अभी जो नाम हो रहा है उनका वो बहुत बड़ा है, क्योंकि ये टीम जब बदलापुर में जाएगी, भिवंडी, ठाणे, रायगढ़ में, तो जीवा भोईर का नाम सबसे पहले लिया जाएगा। जीवा भोईर 11, गावदेवी 11 टीम पेंदर, ये सफलता होगी। और यही मैंने जिक्र किया था इस प्रतियोगिता के द्वारा, क्योंकि इस बार जीवा भोईर के नाम से टीम जब भी खेली 4 ट्रॉफी जीती है। और अगर आज घुसाटने में कब्जा करते तो मैं कहूँगा चेरी ऑन द केक, टॉप जो कहते हैं ना, केक के ऊपर चेरी होती है, वो शायद उसाटने में मिल सकती है पेंदर को। 7 पे 3, अब चाहिए 12 पे 26। क्लाइमेक्स पे हम जा रहे हैं। ड्रॉप सीन का हीरो कौन बनेगा? अनगिनत सवाल है मुकाबले में। क्या वोडाफोन वहाल इस मुकाबले में करेगी कब्जा? तीसरा ओवर निर्णायक है, क्या यहाँ पे वो आतिशबाजी होगी? आक्रामकता धारण करेंगे रोहित चिर्लेकर, आकाश गहरत आने वाली तीसरे ओवर में? नयन पाटिल बॉलिंग मार्क पर, सामने है रोहित चिर्लेकर, पिछले मैच का हीरो। ओहो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, लेग स्टंप को डैमेज कर दिया यहाँ पे। और पिछले मुकाबले का हीरो रोहित चिर्लेकर नहीं टिक पाए, और रोहित चिर्लेकर की पारी समाप्त हुई। कितने फॉर्म में वीआरसीसी उसाट ने, आप देखिए, परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल, फर्नीचर डिस्ट्रॉय। अनबिलीवेबल क्रिकेट है। पिछले मैच का हीरो आउट हुआ, 1 बनाकर रोहित की पारी समाप्ति हुई, परफेक्ट यॉर्कर। गेंदबाज ने अपील की थी एलबीडब्ल्यू की, कि उनका ध्यान नहीं था, अंपायर कह रहे पीछे देखो, पीछे। पीछे देखा तो वहां पे बल्लेबाज आउट है। 11 पे चाहिए 26। 7 पे 4 विकेट गए। क्या परिस्थिति निर्माण हुई वोडाफोन वाल की। जिस टीम ने 74 बनाए पिछले मुकाबले में, क्या वो टीम 4 ओवर में 33 चेस नहीं कर सकती? कर सकती है। अगर आप 5 ओवर में 74 बनाते हो तो 4 ओवर में 33 तो इजी बनते हैं। लेकिन क्या मुकाबला यहाँ पर टर्न हुआ वीआरसीसी उसाटने के द्वारा। यही तो क्रिकेट होता है, जैसे हम कहते हैं मिस्टर कंसिस्टेंसी। रजत मुंडे, आकाश तारेकर, उस्मान पटेल, किरण पवार, भावेश पवार, ये खिलाड़ी मिस्टर कंसिस्टेंसी में आते हैं, क्योंकि लगातार वो फॉर्म में होते हैं। चलिए, मुकाबला बचा है भाई, 6 गेंद पे भी ये रन चेस होते। 24 स्कोरबोर्ड पे 26 रन है। बॉल तैयार, कॉमेंट्री शांति। अंपायर को सुनाई दिया आवाज, हमें तो नहीं दी। तो यहाँ पर फिंगर गोज अप, मैदान में विकेट आया। एक और, 1 मोर विकेट डाउन। एक्शन रिप्ले देखे, लेफ्ट हैंड बल्लेबाज थे, छक्का मारने की ताक में इनसाइड एज लगी, और विकेट कीपर ने सुना जी एज लगी है, अंपायर ने भी सुना इट्स आउट। एक और विकेट मिलेगा। समीकरण 10 बॉल 26 की आवश्यकता। क्या मुकाबला हुआ। 17 गेंद 27 थे, 16 गेंद 27, 15 गेंद 27, 14 गेंद 27, 4 गेंदों पे कोई रन नहीं आए। फिर समीकरण 13 बॉल 26, 12 गेंद 26, 11 गेंद 26,
10 गेंद 26, यानी पिछली 5-6 गेंदें डॉट आई है, एक ही सिंगल आया पिछले 6 गेंदों पे। बहुत खराब परिस्थिति वोडाफोन वाल के लिए। 10 गेंद पे 26 चाहिए। ऑन हैट्रिक बॉल, पहला क्लीन बॉल था, उसके बाद एक कैच। इसी टीम के प्रेम पाटिल ने 3 विकेट लिए थे, पहले मुकाबले में हीरो बने थे हैट्रिक, दूसरे मुकाबले में। बॉल तैयार, हैट्रिक बॉल। यहाँ पे मिस टाइमिंग है, लेकिन दिशा अच्छी है, वहां पे फील्डर नहीं है। शॉर्ट पॉइंट लेग से लॉन्ग लेग पर गेंद, आखिरी क्षणों में उसे स्टॉप किया, लेकिन तब तक मकाम हुए यहां से 2 रन। 2 के साथ समीकरण में बदलाव होता हुआ टोटल 9। अब 9 गेंदों पे चाहिए मात्र 24। अभी भी मुकाबला जिंदा है वोडाफोन वाहल के लिए, क्योंकि इन्हें एक बड़ा स्ट्रोक मारना है 3 गेंदों पर, मैच बन सकता है। आखिरी गेंद तक मुकाबला जरूर पहुंचेगा, क्योंकि विजेंद्र और आकाश पे भरोसा है टीम वोडाफोन वाहल का। ऐसी सिचुएशन इससे पहले भी आई थी वोडाफोन वाहल के लिए, जब इन्होंने हारते हारते मुकाबले जीते। जितनी टीम है ये भी मुकाबला नहीं छोड़ेगी। 9 गेंद 24 की आवश्यकता है। फास्ट खेलना है गेंदबाजी करने वाली टीम। बोलो तैयार। ये डॉट गेंद इंपॉर्टेंट है, 0, कोई रन नहीं। देखिए अब मुकाबले का ये तख्ता पलट हो रहा है। जिस अंदाज में खेल रहे विजेंद्र, शॉर्ट बॉल थी मेरे ख्याल से तैयार नहीं थे उसके लिए, और डॉट बॉल। 8 गेंदों पे चाहिए 24। मैच बढ़िया है। कहते जो उड़ने से डरते, गिरने से डरते, वो कभी नहीं उड़ते। गिरना पड़ेगा और आपको वापस उड़ना होगा। थोड़ी यॉर्कर हल्के हाथों से ड्राइव किया काउ कॉर्नर रीजन पे, ऑन ड्राइव, टेनिस बॉल में इसे कहते हैं ऑन ड्राइव शॉट पे मात्र सिंगल मिला है। 7 गेंद पे आप चाहिए 23। लास्ट बॉल इंपॉर्टेंट है, एक बड़ा स्ट्रोक, उसके बाद रन थोड़े कम रहेंगे। 7 बॉल 23 की आवश्यकता। सुपर 12 का मुकाबला चिवा भोईर 11 गांव चैंपियन ट्रॉफी 2025 14 दिसंबर को होगा अंतिम दिन, जहां पे एक टीम वापस आएगी इस मैदान में, जिसका सफर कंटिन्यू रहेगा और एक ट्रॉफी अपने घर लेके जाएगी सुपर 6 में। इंपॉर्टेंट मैच है। सुबह से दोनों ने बहुत मेहनत की है, 2 मुकाबले में पसीना बहाया, मेहनत की, मशक्कत की। अब वो मेहनत का उनको फल यहाँ पर मिल सकता है। 7 गेंद 23, लास्ट बॉल। फुल टस गेंदे हवा में, मिस टाइमिंग है, एलिवेशन की कमी, नीचे फील्डर, मिल गई कैच, समाप्त हुआ विकेट नंबर 6 का खेल। आकाश लौटेंगे, जो आखिरी उम्मीद हो सकती थी वोडाफोन वाल की, वो आखिरी चिराग लगभग बुझ गया आकाश गरत। अब मुकाबला विजेंद्र को संभालना पड़ेगा और नए बल्लेबाज को। तो अंतिम समीकरण 6 बॉल 23 की आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग। क्या मैच बना है। पहले ओवर में रोशन ने 4 रन देके 1 विकेट लिया। ओवर नंबर 2 समीर पाटिल ने 3 रन दिए, 2 विकेट लिए। नयन पाटिल ने अभी 3 रन 3 विकेट। क्या कमाल की गेंदबाजी दोस्तों, नयन पाटिल तो छा गए। और मैं शुरुआत में कहा था कि बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जो संघर्ष करता है वही टेनिस बॉल क्रिकेट में इतिहास रचता है। जैसे मैं टॉप 3 बल्लेबाजों का जिक्र किया आईएसपीएल में, जिसमें विजय पावले 32.5 लाख माजी मुंबई में सेलेक्ट हुए। दूसरे थे करण अंबाला माजी मुंबई में 26.5 लाख, और हमारे वाकलैंड यानी रायगढ़ ठाणे के टाइगर केतन मात्रे 26,40,000 वो चेन्नई सिंगम में शामिल हुए। तो ये अमाउंट उनको ऐसे नहीं मिली। शुरुआत में केतन मात्रे 12th मैन थे, लेकिन अभी केतन मात्रे फॉर्म में आते हुए और भारत के टॉप 3 बल्लेबाज बने। बिल्कुल ये बनता है, जब आप मेहनत करते हो, संघर्ष करते हो, तो आपकी लाइफ बनती है। और वही संघर्ष वोडाफोन वाल को करना होगा। 6 गेंद 23 की आवश्यकता। क्या मुकाबले में तख्ता पलट होगा? क्या मैच में टर्निंग पॉइंट आएगा? मैच में चेंज द गेम, जैसे हम कहते हैं गेम चेंजर बल्लेबाज विजेंद्र बनेंगे। पहली बॉल फुल टॉस है, लोअर फुल टॉस, ड्राइव किया, ग्राउंड शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग, गैप में शुरुआत हो चुकी है। गेंद सीमा पर 4 रन। अब मुकाबले में 5 गेंदे और 19 की आवश्यकता। ये देखिए लोअर फुल टॉस बॉल ताक में थे, खींच के मारा और गेंद निकलती हुई बैकवर्ड स्क्वायर लेग लॉन्ग ऑन के नजदीक 4 रनों के लिए। विजेंद्र स्ट्राइक इन पर, अच्छे बल्लेबाज है, शुरुआत की है 4 के साथ। 5 पे 19, सुपर 12 का मुकाबला। पहली गेंद फैब 4। आखिरी मुकाबला, पैसा वसूल नजदीक आ रहा है। ये पैसा वसूल मुकाबला होगा जरूर, मजा आ रहा है। विजेंद्र क्या विजय पारी खेलेंगे मुकाबले में? एक तुम्हारी एक हमारी, जी चौका जरूर मारा आपने, लेकिन ये डॉट गेंद देखिए। दोनों की बारी, एक बराबरी का मुकाबला नजर आ रहा है मुझे। 4 पे 19 चाहिए।
अब बाजी थोड़ी पलट चुकी है डॉट गेंद के बाद। 4 पे 19। एक और डॉट गेंद। अब 3 छक्के लगातार, फिर भी 1 रन से पीछे रहेगी वोडाफोन वाल। 3 पे 19। यहाँ पे गलती क्या हुई, शुरुआत इनकी खराब हुई। मेरे ख्याल से सुदेश सालुंके का विकेट भी वो टर्निंग पॉइंट रहा, जो बिपिन पावशे दौड़ रहे थे रन आउट, वो निराश रहे। उसके बाद बिपिन पावशे भी आउट हुए अगली गेंद पे। वो 2 टर्निंग पॉइंट लगातार आए और गेंदबाजी तगड़ी रही मुकाबले में। चलिए भाई, पहला आ चुका है और 2 मारने होंगे, फिर भी 1 का अंतर बचेगा 6 रनों के लिए। और गेंदबाजों का मैंने जिक्र है कि रोशन के ओवर में 4 आए, समीर पाटिल के ओवर में 3 और नयन पाटिल ने भी 3 रन 3 विकेट लिए। लगातार गेंदबाजी का फॉर्म बरकरार रहा और वही कारण था कि बल्लेबाज आउट फॉर्म में रहे। सबसे बल्लेबाजी की बात करें तो प्रदीप 0 पे आउट हुए, सुदेश 4 पे आउट हुए, बिपिन पावशे 2 रन बनाकर आउट हुए, आकाश गरज 0, रोहित 1 रन पे आउट हुए। उसके बाद रोनित आए, वो 0 पे आउट हुए। चलिए भाई, शायद ये पिछला मुकाबला दोहरा रहे जो 1 रन से वॉलअप हारी थी। 1 छक्का मारना है इनको, 1 बॉल 7 रनों की आवश्यकता है, लेकिन अब किस्मत पलट सकती है। ऐसा भी होता है टेनिस बॉल में। एक आध खराब गेंद जिसका इंतजार, 1 खराब गेंद का इंतजार कर रहे वोडाफोन वाल। 1 बॉल 7 रन। इससे पहले जो 2 गेंदें डॉट आई ना, उस पर सिंगल भी आता तो बल्लेबाज खुश हो जाते। पिछले मुकाबले में वो पेनल्टी रन, वॉलअप टीम तो नहीं सोएगी क्योंकि शायद देवी सपाटा में भी उनको झटका लगा बहुत बड़ा। यहाँ पर वो मुकाबला हाथों से निकल गया। 1 बॉल 7 रन। क्या होगा मुकाबले में, क्या उसाटने की ये गेंदबाज दिमाग के साथ गेंदबाजी करेंगे गणेश पाटिल, या बल्लेबाज का मौका मिलेगा? बल्लेबाज पहले से तीनों स्टंप छोड़ के खेल रहे। 1 बॉल 7। चलिए भाई, 7 रनों से ये मैच जीता है। सुपर 6 में दावेदारी पेश की है विक्टर रकमाई क्रिकेट टीम उसाटने। अभिनंदन उसाटने टीम, यश पाटिल एंड कंपनी, कॉन्ग्रेचुलेशन। आपको 14 दिसंबर को वापस आना होगा एक ट्रॉफी उठाने के लिए। और ऑल द बेस्ट टीम वोडाफोन वाल, इस प्रतियोगिता में हिस्सा लेने के लिए आपको भी बहुत सारी शुभकामनाएं।